छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील चंद्रकांत खैरे हे सज्ज झालेले आहेत निकालाच्या दृष्टीने। त्यांना देखील सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्यांच्यावर। मतमोजणीला सुरुवात व्हायला अवघे काही मिनिट बाकी आहेत। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आहेत। काही मिनिटातच या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। काय प्रतिक्रिया आहे? ज्यावेळेस ईव्हीएम मशीन उघडलं जाईल त्यातून काय बाहेर पडेल? मी माझे दैवत जे आहेत शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आज मी ज्यांच्या बरोबर मजबूतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे ते माझे नेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मी काम करतो आहे। मी धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे भद्रामूर्तीचा आशीर्वाद असतो। आई जगदंबेचा कुलस्वामी तुळजापूर माता त्यांचा आहे, स्वामी समर्थांचा। ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आता या संपूर्ण संभाजीनगरची जनता जी आहे 20 लाखाची जनता आहे, त्या जनतेचा पूर्णपणे मला आशीर्वाद आहे। लोक म्हटले मला अनेक माझी ओळख नाही काही नाही कुठे मला भेटायचे ते म्हणा की नाही खैरे साहेब आम्ही तुम्हालाच मतदान केलं बरं का, आम्ही तुम्हालाच मतदान केलं। पण मी विचारलं पाहिजे मतदान केलं का, पण तेच मला सांगता आम्ही तुम्हाला मतदान करता। हा संकेत जो आहे हा संकेत म्हणजे विजयाचा संकेत आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध संदीपान भुमरे अशी ही तिरंगी लढाई आणि ज्याच्यामध्ये कोण बाजी मारतं कोण कोणावर सरशी साधतं हे देखील आपल्याला बघायचं आहे। चंद्रकांत खैरेंनी विजयाचा विश्वास तर व्यक्त केलेला आहे। तिन्ही उमेदवार आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।